सुंठी वाचून खोकला गेला हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे सुंठ हे खोकल्यावरचं एक उत्तम औषध आहे आणि सुंठ घेतल्यानंतर खोकला कमी होतो म्हणजे होतोच. पण त्याचबरोबर या सुंठीचे इतरही अनेक उपयोग आहेत. सुंठ ही उत्तम पाचक आहे, त्यामुळे ज्यांना ज्यांना अजीर्ण झालेलं आहे, गॅसेस होत आहेत पोटामध्ये, पोट साफ होत नाही व्यवस्थित, अशा सगळ्यांसाठी ही सुंठ खूप छान उपयोगी पडते. त्याचबरोबर ज्यांना वारंवार पित्ताचा त्रास होतो, घशात आंबट येतं, आंबट उलटी होते, अशाही लोकांना सुंठीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होताना दिसतो. पुढे जाऊन आमातिसार नावाचा एक अतिसार असतो, म्हणजे ज्याच्यामध्येच अजीर्ण होतं आणि तिथून पुढे जाऊन चिकट संडासला होते किंवा पोट व्यवस्थित साफ होत नाही किंवा वारंवार थोडी थोडी संडासला होते, तर अशा पेशंटसाठी सुद्धा सुंठीचा खूप छान उपयोग होताना दिसतो. याचबरोबर ज्वरामध्ये म्हणजे ज्या लोकांना ताप आला आहे अशा लोकांना सुंठीचं पाणी हे एक उत्तम औषध म्हणून काम करताना दिसतं. आणि हे जे सुंठीचं पाणी आहे हे पाणी घेतल्यानंतर त्यांचा ताप कमी आलेला दिसून येतो. कारण पुन्हा एकदा आयुर्वेदानुसार तापाची उत्पत्ती ही अजीर्णापासून, आमापासून झालेली असते आणि जसं जसं हे आमाचं पाचन होतं तसा तसा हा ताप उतरलेला आपल्याला दिसून येतो. गर्भिणींना सुद्धा एक ज्वर येतो, म्हणजेच सुतिका ज्वर किंवा गर्भिणी ज्वर जो म्हणलेला आहे, तर अशा वेळेला कुठलंही स्ट्रॉंग औषध आपल्याला वापरता येत नाही कारण प्रेग्नन्सी असल्यामुळे. तर अशा वेळेला सुद्धा तिथे सुंठीचा वापर होतो, पण तिथे पाण्याऐवजी दुधामधून ही सुंठ देण्यात येते आणि मात्रेमध्ये दिली जाते. त्यामुळे अशा गर्भिणीमधल्या ज्वरासाठी जेव्हा आपण इतर औषधं वापरू शकत नाही त्यावेळेस सुद्धा सुंठीचा अतिशय उपयुक्त असा उपयोग होतो. त्यानंतर आमवात हा जो वाताचा एक प्रकार आहे, तर त्याच्यामध्ये सुंठ ही एक उत्तम औषध आहे. कारण हा जो आमवात आहे, संधिवात आणि आमवातामधला फरक सांगणारा एक मी व्हिडिओ बघितलाय, तो व्हिडिओ नक्की बघा, तर तुम्हाला कळेल की आमवात म्हणजे काय. तर ह्या आमवातामध्ये मेनली सांध्यांवरती सूज असते. तर अशा प्रकारचा हा जो आमवात आहे यामध्ये सुद्धा हे आम जे आहे, जे टॉक्झिन्स आहेत त्याचं पाचन होण्यासाठी, ते डिटॉक्स होण्यासाठी सुंठीचा उत्तम प्रकारे उपयोग करता येतो. तर हे सगळे उपयोग कसे करायचे हे डिटेल्समध्ये मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा. आणि हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर तुमच्या जवळपासच्या सगळ्यांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.